स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. सर्वांना सस्नेह नमस्कार. मी स्वराली सागर सूर्यवंशी. स्त्री या विषयाचा जर बुद्धीने विचार केला तर अतिशय अवघड व किचकट विषय, मनाने विचार केला तर अतिशय हळवी, नाजूक, लाजणारी स्त्री. याच विषयावर मी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उभी आहे. जय जिजाऊ, जय अहिल्या, जय जिजामाई, जय सावित्री. गौतम बुद्धांनी देशाला क्रांतीचा आणि जगाला शांतीचा संदेश दिला, पण त्यांच्या मागे संयमाचा महामेरू बनवून उभी ठाकलेली महाराणी यशोधरा. 13व्या शतकात एक महिला डोळीचा पदर कमरेला खोचते आणि विठ्ठल भक्तीला विरोध करणाऱ्याला ठणकावून सांगते की डोळीचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, जनी मनी केसवा, होण तुझी वेसवा, चंद्रभागा तिरी मांडियेला, पान मनगटावरी तेल घाला कोणी. धमक असेल तर समोर या, मी लढायला तयार आहे, असं म्हणणाऱ्या संत श्रेष्ठ जनाबाई. एक आई जिनं कोणताही वारसा नसताना आपल्या दातृत्वानं, मातृत्वानं आणि कर्तृत्वानं एक नाही तर तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिले, अशी जगाची प्रेरणास्रोत असलेली आई, तुमची आमची प्रेरणास्रोत असलेली आई म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांच्यामुळे आज आपण इथे सक्षमपणे बसलो आहोत. मी तुमच्या समोर सक्षमपणे बोलण्यास उभी आहे, ज्यांच्यामुळे फातिमा बीबी पहिल्या मुस्लिम मुख्याध्यापिका झाल्या, ज्यांच्यामुळे मुक्ता साळवी पहिल्या समाजसेविका झाल्या, ज्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली, अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. अशा समस्त स्त्रीशक्तीला मी विनम्र असं अभिवादन करते. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभरात उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, हा 8 मार्च जागतिक महिला दिन हा 8 मार्चलाच का साजरा केला जातो? मी सांगते. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योग काम करणाऱ्या हजारो स्त्रियांनी कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता इत्यादी मागण्या करत मोर्चा काढला होता. आणि तेव्हा स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला तो पहिला लढा होता. म्हणून 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं अतिशय सुंदर विधान आहे. त्या म्हणतात, इफ ऑल द वुमन स्पीक इन अ सिंगल व्हॉइस, what a great voice it would be. What a great voice it would be. ते खरंच स्त्री ही सृष्टीचं जीवनचक्र अविरतपणे चालू ठेवण्याचं काम करते. स्त्री ही सृजनशील आहे. स्त्री विना कुटुंब नाही, कुटुंबाविना समाज नाही. स्त्री ही फक्त आपल्या कुटुंबासाठीच नाही तर या मातृभूमीच्या रक्षणासाठी देखील ती वेळीच रणरागिणीचं रूप देखील घेऊ शकते. अन्याय, अत्याचार, छळ याची परिसीमा जर समाजाने काढली तर तीच नाजूक, लाजणारी स्त्री कधी रणचंडिकेचं रूप धारण करते ते त्या ईश्वराचा त्यालाही कळत नाही. चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उत्तंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे. चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उत्तंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे. असं दुर्गेचं रूप असणाऱ्या आजच्या स्त्रियांच्या चरणी मी वंदन करते. असं म्हटलं जातं की स्त्रियांना जगण्यासाठीच नव्हे तर या पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला. ते खरंच प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो. जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपण संकल्प करूया, स्त्रियांच्या यशस्वीपणाचा गौरव करूया. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, छळाविरुद्ध आवाज उठवूया आणि समाजात लिंग समानतेसाठी प्रयत्न करूया. म्हणूनच मी असे म्हणेन की थेंबा थेंबामधून येते सामर्थ्याचा सागर व्हावा. थेंबा थेंबामधून येते सामर्थ्याचा सागर व्हावा. विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. धन्यवाद.